गुदाद्वाराला कुठलाही त्रास असेल तर प्रत्येकाला काय वाटतं की मला मूळव्याधच झाला, दुखत असेल किंवा रक्त पडत असेल तर ह्याचा अर्थ मूळव्याध नव्हे. खूप जणांना ती शंका पण आहे आणि भीती पण आहे की कंट्रोल राहणार नाही म्हणून आम्हाला ऑपरेशन नको. मी लोकांना काय सांगतो माहितीये का की बाबा ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही तुमच्या गावाचा, तुमच्या तालुक्याचा, जिल्ह्याचा, अख्ख्या देशाला सुद्धा कंट्रोल करू शकताय. कुठल्या कुठल्या वयोगटामध्ये हा आजार होऊ शकतो? फिशर किंवा मूळव्याध हे कोणत्याही वयोगटामध्ये होऊ शकतं. 3 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे, 10 वर्षाचे, 10 वर्षाच्या मुलांमध्ये पण मी ऍक्च्युली हा त्रास पाहिलेला आहे. तर ह्याच्या मागचं मुख्य कारण काय आहे, आपलं पोट का साफ होत नाही हे जर मूळ कारण आपण जाणून घेणं हे गरजेचं आहे. जर पोट साफ होत नाही ह्या स्टेजला जर आपण वर्कआउट केलं तर 100% पुढचे जे आजार आहेत ते आपण टाळू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये मूळव्याधवरती सर्जरी म्हणजे हे चिरफाड करून सर्जरी केली जायची. लोक घाबरायचे, अरे बापरे एवढी मोठी जखम. पण आता अगदी असं आहे की पेशंट दुसऱ्या दिवशी अरे ऑपरेशन झालं. आयुर्वेदामध्ये हा एक प्रकार आहे क्षारसूत्र, आणि आता खूप मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स सगळी ट्रीटमेंट पण आहे. मग या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि कुठली चांगली गोष्ट आहे यामध्ये? कम्प्युटर्स वरती काम करणारे लोक, बिझनेसमॅन लोक आहेत, 18-18 तास काम करतात, तर ह्या लोकांमध्ये हे जास्त दिसून येतात. जर एक्स्ट्रीम लेवलवर या गोष्टी पोहोचल्या असेल तर त्या पूर्णपणे बरं होऊ शकतात. जास्त तेलकट, जास्त तिखट, मसालेदार पदार्थ, हॉटेलचं खाणं पिणं आहे आणि त्याच्यामुळे मग आतड्यांना सूज येते आणि हे आपण टाळायला पाहिजे. मूळव्याधीवरती कुठले कुठले पर्टिक्युलर काही योगासन आहेत की ते खूप रिलीफ आहेत ना? मूळव्याध, फिशर आणि भगंदर हे कॉमन शब्द आपण ऐकतो समाजामध्ये, तर ह्याच्यामध्ये फरक आहे. हाय, दिस इज हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो. या आपल्या आजच्या शोचे जे गेस्ट आहेत तर ते आहेत संस्कृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि ओनर डॉक्टर बसंत बुर्ले सर, जे की मूळव्याध, पोटविकार आणि हर्निया तज्ज्ञ आहेत, ज्यांना 10 ते 12 वर्षाचा आणि त्याहूनही अधिक अनुभव आहे या गोष्टीमधील. तर नमस्कार सर अँड वेलकम टू दिस शो. नमस्कार मॅडम. तर सर, आजकालची जी लाईफस्टाईल जी झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला डेस्क वर्क खूप आहे आणि 8-8, 9-9 तास कंटिन्युअसली बसून आपल्याला काम करावं लागतं. तर त्याचा आपल्या शरीरावर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे परिणाम होतोय. त्यामध्ये मूळव्याध हा पण एक प्रकार आहे का? ॲक्च्युली हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही एकदम योग्य प्रश्न विचारलात. ॲक्च्युली हा जो फॅक्टर आहे आता सध्याला खूप मोठा फॅक्टर आहे मूळव्याध होण्यासाठी. का तर पूर्वी मूळव्याध कमी असायचा, आता त्याचा प्रमाण खूप जास्त वाढलेला आहे. पूर्वी कसं फिजिकल वर्क जास्त असायचं, लोक एका ठिकाणी बसून एवढे काम करायचे नाही. पण आत्ताच्या लाईफस्टाईलमुळं आणि आत्ताच्या जास्त लोक एज्युकेटेड आणि IT सेक्टर्स किंवा कम्प्युटर्सच्या समोर बसून काम करण्याचे जास्त चलन आल्यामुळं त्यांना एका ठिकाणी बसून 5-5, 6-6 तास काम करावं लागतं. आणि अशा कंडिशनमध्ये काय होतं की ॲक्च्युली सगळ्या गोष्टी परत आपली झोप, आपलं व्यायाम आणि आहार ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी फिरत असतात. जर समजा आपलं नियमित व्यायाम होत नसेल, जेवढं शरीराला पाहिजे तेवढं व्यायाम होत नसेल किंवा योग्य तेवढी झोप होत नसेल किंवा आहार सुद्धा आपल्याला जे गरजेचं आपण ते करत नसेल तर 100% असे प्रॉब्लेम, म्हणजे आता एका ठिकाणी बरेच वेळ बसून काम करत असल्यामुळे खाल्ल्याला आपल्याला पाहिजे तेवढं योग्य पद्धतीने पचत नाही आणि जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते पण योग्य पद्धतीनं होत नाही. एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे तिथे रक्त साचून राहतं. त्या ठिकाणी पायामध्ये असू दे किंवा गुदाद्वाराच्या ठिकाणी रक्त त्या ठिकाणी साचून राहिल्यामुळं तिथले रक्त वाहने फुगण्याचे चान्सेस जास्त असतात. आता मूळव्याध तर आहेच आहे, पण बैठे काम करणाऱ्या लोकांमध्ये पायलोनॉइडल सायनसचा एक आजार असतो, हाही जास्त मात्रामध्ये बघायला भेटतो. जे काही ड्रायव्हर्स लोक आहेत, बरेच वेळ गाडीवरती बसून 7-7, 8-8 तास ड्रायव्हिंग करतात किंवा कम्प्युटर मध्ये काम करणारे लोक आहेत, ह्या लोकांना देखील मूळव्याध असू दे किंवा पायलोनॉइडल सायनस असू दे हा आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि पेशंट असे बरेच आमच्याकडे येतात सुद्धा. बरं, पण मग ज्यांचं 7-8 तासाचं कंटिन्युअस वर्क आहे, त्यांना दुसरा काही पर्यायच नाही आहे, तर त्यांनी काय करायला पाहिजे? ह्या गोष्टी व्हायला नको. मॅडम, पर्याय काढायला हवा. कारण आपल्या जॉबपेक्षा आपलं शारीरिक स्वास्थ्य हे जास्त महत्वाचं आहे. 6-6 तास तुम्ही काम करा, 8 तास काम करा, 12 तास काम करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही काम करत असताना 1 तास किंवा 1.5 तासच्या वरती एका ठिकाणी बसू नये.
तुम्ही 1.5 तास काम करा, ब्रेक घ्या 5 मिनिटाचं, जरा थोडं वॉकिंग वगैरे करा, थोडंसं तुमच्या हातापायाचं थोडंसं स्ट्रेचिंग करा आणि परत बसून काम करा. हे एवढं जरी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण जरा थोडीशी दक्षता घेतली, तर बऱ्यापैकी 70 ते 80% फरक पडू शकतो. ओके, बरोबर आहे. नक्कीच सर, मला अजून एक शंका होती की पाईल्स, फिशर आणि फिस्टुला हे सेम आहेत का, याच्यात डिफरन्स आहे, काय आहे नक्की हा फरक? परत एक खूप छान प्रश्न विचारला मॅडम. कारण माझ्या ओपीडीला जे पेशंट येतात ना, हां. त्यांना काय वाटतं, म्हणजे गुदाद्वाराला कुठलाही त्रास असेल तर प्रत्येकाला काय वाटतं की मला मूळव्याधच झाला. प्रत्येक वेळेला गुदाद्वाराला दुखत असेल किंवा रक्त पडत असेल तर ह्याचा अर्थ मूळव्याध नव्हे. ओके. तिथंही बरेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार होतात. फॉर एक्झाम्पल कॉमन तुम्ही म्हणला तसं मूळव्याध आहेच, पण मूळव्याध, फिशर, भगंदर किंवा संडासच्या आतमध्ये एखादी गाठ असणं, पॉलिप असणं, अल्सरेटिव्ह कोलायटिस असे बरेच प्रकारचे वेगवेगळे आजार आहेत. तर तुम्ही मला विचारले की मूळव्याध, फिशर आणि भगंदर हे कॉमन शब्द आपण ऐकतो समाजामध्ये. तर ह्याच्यामध्ये फरक काय? ह्याच्यामध्ये फरक म्हणजे काय? मूळव्याध म्हणजे गुदाद्वाराच्या भागातील जे नैसर्गिक रक्तवाहिन्या असतात ते रक्तवाहिन्या फुगणे आणि ते एवढ्या प्रमाणात फुगणे की तिथं रक्त साचलेलं, ते रक्तवाहिन्या फुटल्या तर तिथून रक्त जाणे. ऍक्च्युली हे मूळव्याध आहे. मूळव्याधमध्ये शक्यतो पेशंटला रुग्णाला दुखत नसतं. त्यांना रक्त गुदाद्वारे रक्त जाणे हा मुख्य लक्षण असतो. आणि फिशरमध्ये काय होत असतं, फिशरमध्ये पेशंटला दुखण्याचा जास्त प्रॉब्लेम असतो. मुख्य लक्षण असतं दुखणं. तर फिशरमध्ये काय होत असतं, ज्या लोकांना पोट साफ होत नाही किंवा कठीण शौच होत असेल तर कॉन्स्टिपेशन किंवा हार्ड स्टूल्स ज्या पेशंटला होतात ते कुठून संडास केल्यामुळं संडासच्या गुदाद्वाराला जिथं चीर पडते आणि तिथे जी जखम होते त्याच्यामुळं पेशंटला परत शौचास गेल्यानंतर खूप दुखतं आणि कधी कधी संडासला रक्त लागूनही पडतं. तर हे कंडिशन आहे फिशरची कंडिशन. आणि फिस्टुला ही अगदी वेगळी कंडिशन आहे. ह्याच्यामध्ये जर एखाद्या पेशंटला फिशर झाला असेल आणि किंवा गुदाद्वाराला कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल आणि ते दुर्लक्षित झालं असेल तर ते जखम खोल होऊन संडासच्या आतल्या बाजूला झालेली जखम खोल होऊन संडासच्या बाहेरच्या बाजूला ते जखम फुटून जेव्हा आरपार जखम होते आणि तिथून मग पू किंवा रक्त बाहेर पडायला चालू होते बाहेरच्या जखमेतून, तर त्याला आपण ऍक्च्युली फिस्टुला किंवा भगंदर म्हणतो. ओके. सो यामध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. हो. त्यामुळे कुठलं तरी काहीतरी आपल्याला वाटतं की एखाद्याने आपल्याला सांगितलं हे लक्षण आहे म्हणजे आपल्याला हेच झालेलं आहे, असं काहीतरी गैरसमज पण होतात बऱ्याच बरोबर जणांचे. आहे. त्यापेक्षा डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेतलेला कधी पण योग्य. बरोबर. पण काही जणांना थोडंसं लाजल्यासारखं वाटतात ह्या गोष्टी, पटकन डॉक्टरांना सांगाव्या का नको म्हणून ते अंगावरती पण सगळे आजार काढतात. तर मग मला ऐकायला आवडेल की सर नक्की याचे काय काय लक्षणं आहेत आणि काय केलं पाहिजे आपण? तुम्ही जे आता एक मुद्दा बोलला की गुदा भागास किंवा शौचाच्या ठिकाणी आजार असल्यामुळं आपल्या समाजामध्ये बरेच लोक हा आजार तपासणी करून घेण्यासाठी लाजतात किंवा टाळतात किंवा घाबरतात. तर माझ्याकडे असे बरेच केसेस झालेले आहेत. तर ह्याच्या स्वरूपात प्रॉब्लेम काय होतो, आता समजा एका गावाकडे थोडंसं असुशिक्षित असलेले लोक किंवा महिलांमध्ये खरंच हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. महिला काय करतात की त्यांना शौचाच्या ठिकाणी दुखत असेल, रक्त पडत असेल तर त्यांना काय वाटतं हे मूळव्याध आहे. मूळव्याध आहे असं विचार करून त्यांनी थोडे महिने मेडिकलमधनं काहीतरी मूळव्याध किंवा पायल्सवरचे औषध घेणे किंवा मग तिथल्या लोकल डॉक्टरांना दाखवून काहीतरी औषध घेणे किंवा मग काहीतरी आयुर्वेदिक औषध घेणे, असं करत करत ते 1, 2, 3, 4 वर्ष अंगावर असेच काढतात. पण ह्या इनकम्प्लीट ट्रीटमेंटमुळे त्यांचा आजार पूर्णपणे बरा होत नाही. संडासवाटे रक्त जाते म्हणून मूळव्याधच असेल असं गृहीत धरून बरेच दिवस ट्रीटमेंट घेतली जाते, पण ते बरं न झाल्यामुळे मग बरेच पेशंट मग आमच्याकडे येतात. मग आमच्याकडे आल्यानंतर आम्ही एनोरेक्टोस्कोपी द्वारा आम्ही ते जागा चेक करतो. तर बरेच वेळेला आम्हाला असे 5-5 वर्ष अंगावर काढलेले आजार हे मूळव्याध नसून किंवा फिशर नसून गुदाद्वाराच्या आतमध्ये एक कॅन्सरची गाठ आहे असं सुद्धा आढळतं. तर मला खरंच आमच्या दर्शकांना सांगू इच्छित आहे की गुदाद्वाराला कुठल्याही प्रकारचं रक्त जाणं किंवा दुखणे हा प्रकार असेल तर किरकोळ औषध घेत तो वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही तज्ञ डॉक्टरांकडे येऊन एकदा दुर्बीणद्वारे तपासणी करून घ्या.
जेणेकरून तुम्हाला जर त्या प्रकारचा आजार असेल तर त्याचं लवकर निदान लागेल आणि तुम्ही योग्य वेळेला योग्य उपचार भेटल्यामुळे लवकर बरे होऊ शकता. फक्त तुम्ही घाबरल्यामुळं किंवा लाजून तो आजार जर असंच अंगावर काढत असाल तर तो तुम्हाला एक दिवस घातक ठरू शकतो आणि असं आपण करू नये. आपल्या इथं सांगली मिरज येथे बरेच ह्याच्यावरचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. मीही त्यामधील एक तज्ज्ञ डॉक्टर आहे. तुम्ही येऊ शकता आणि त्याचा आपण तपासणी करून पुढची आपण उपचार योग्य वेळेला घेऊ शकतो. आणि सर अजून एक प्रश्न असा होता की बऱ्याच जणांना काय होतं की जेव्हा टॉयलेटला जाऊन आल्यानंतर ना त्या जागेला खूप त्यांना त्रास होतो आणि तो त्रास कमी व्हावा म्हणून तिथे थंड पाणी किंवा ते थोडंसं अप्लाय केलं तर आपल्याला बरं वाटतं म्हणून तसं पण खूप जण करतात. तर हे कितपत योग्य आहे? आता ह्याच्यामध्ये दोन वेगळे फॅक्टर आहेत. ॲक्च्युली आम्ही रुटीनली कुठल्याही पेशंटला मूळव्याध किंवा फिशर असेल तर ॲक्च्युली हे क्रोनिक असतो आणि आम्ही ह्याच्यामध्ये बरेच वेळेला पेशंटला कोमटून पाण्यानं शेक घ्या असं सल्ला देतो. तर ह्याच्या मागचा सल्ला देण्याचं कारण काय असतं की त्यांचं गुदाद्वाराचं जे मार्ग आहे तो संकुचित झालेला असतो आणि स्पिंक्टर म्हणजे तिथले मांसपेशीमध्ये स्पाझम आलेला असतो. तिथं सूज आणि ते जखमेमुळं. सो आपण कोमट पाण्यानं जेव्हा शेक घेईल तेव्हा ते जागा थोडी रिलॅक्स होते आणि त्याच्यामध्ये जो पेन आहे तो पेन कमी होतो. आणि तुम्ही जे बोललात ते झळझळ किंवा काही तिखट खाल्ल्यामुळे जर पेशंटला तिथे झळझळ असेल, बडबड असेल, त्या ठिकाणी थंड पाण्याचा वापर केला तर तो वेगळा कॉन्सेप्ट आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही आईस ऍप्लिकेशन किंवा थंड पाण्याचा वापर केला तर तो त्या ठिकाणी ते झळझळ कमी करू शकते. पण जे स्पाझम आहे एनल स्पिंक्टरचा किंवा त्या जागेचा स्पाझम आहे ते थंड पाण्याने कमी होणार नाही. तर कम्प्लीट रिलीव्ह साठी हे आपल्याला कोमट ऊन पाण्याचं शेक घेणंच हेच योग्य ठरेल. तर कुठल्या कुठल्या वयोगटामध्ये हा आजार होऊ शकतो? फिशर किंवा मूळव्याध हे कोणत्याही वयोगटामध्ये होऊ शकतं. तुम्ही वयोगटाचा प्रश्न जो विचारला तो अगदी योग्य आहे. कारण बरेच लोकांना असं वाटतं की 30, 40, 50 ह्या वयामध्ये जास्त होतात, पण असं काही नाही. मी अगदी माझ्या ओपीडीला अगदी 3 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे, 10 वर्षाचे 10 वर्षाच्या मुलांमध्ये पण मी ॲक्च्युली फिशर हा त्रास पाहिलेला आहे. तर ह्याच्या मागचं मुख्य कारण काय आहे? 3 वर्षापासून ते 10-12 वर्षाचे जे मुलं असतात ह्यांच्यामध्ये कसं होतंय, बाहेरचं दुकानातलं खाणं, बिस्किट, बेकरी आयटम्स खाणं हे जास्त होतं आणि ते पाणी कमी पितात. तर मग त्यांना 2-2, 3-3 दिवस पोट साफच होत नाही आणि आउट ऑफ कॉन्स्टिपेशन मग जेव्हा ते कुंतून संडास करायला जातात त्यावेळेला मग तिथं गुदामार्गाला जखम होणे आणि त्याच्यामुळे त्यांना दुखणे किंवा फिशर होणे हे त्रास होत असतो. पण बरेच वेळेला अराउंड 95% पेडियाट्रिक केसेसमध्ये सर्जरीची गरज लागत नाही. त्यावेळेला जर आपण पोट साफ होण्याचे औषधं आणि फायबर डाएट त्यांना योग्य पद्धतीने गाईड केलं आणि त्यांचं पोट व्यवस्थित साफ व्हायला लागलं तर एक्यूट फिशर आहेत ते हील होऊन जातात. त्याला कोणतीही सर्जरी करायची गरज लागत नाही. आणि लहान मुलांव्यतिरिक्त अजून कुणाकुणाला हा त्रास होऊ शकतो? अजून तसंच बघायला गेलं तर ओल्ड एज पेशंट, ओल्ड एज लोकांमध्ये काय होते, बरेच 60च्या पुढचे जे असतात त्यांचे फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी होतात. जास्त करून ते बेड रिडन असतात. काही काही लोकांना पॅरालायसिसचा त्रास असतो. अशामध्ये परत आणि तेच कॉन्स्टिपेशन होणे, 3-3, 4-4 दिवस पोट साफ न होणे, मग त्याच्यानंतर त्याच्यामुळं कुंतून संडास केल्यामुळं फिशर होणे किंवा पाईल सुद्धा अशा केसमध्ये डेव्हलप होतात. आणि त्याच्यासोबत ही जे प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांच्यामध्ये जे 9 महिन्यामध्ये जे प्रेग्नेन्सीमुळं किंवा युटरसचं साईज जसं जसं वाढत जातं, जेस्टेशनल एज जसं वाढतं तसं युटरसचं साईज वाढतं. युटरस जे लेडीजमध्ये गर्भाशय असतं ते जस्ट आपल्या रेक्टम किंवा गुदा मार्गाच्या जस्ट वरती असतं. तर त्याचा प्रेशर गुदा मार्गावरती किंवा रेक्टमवरती पडत गेल्यामुळं परत पेशंटला कॉन्स्टिपेशन होणे किंवा प्रेशरमुळं गुदामार्गाचे तिथले रक्तवाहिनी फुगणे, पाईल्स होणे हा खूप कॉमन तक्रार आहे. बरेच वेळेला डिलिव्हरी झाल्यानंतर त्या भागातले जे पाईल्स आहे, फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड पाईल्स आहे ते रिग्रेस होतात. पण बरेच वेळेला
कॉन्स्टिपेशनमुळं जेव्हा तिथं फिशर झालेला आहे आणि तो फिशर 9-9 महिने जर कंटिन्यू झाला असेल आणि आपल्याकडं डिलिव्हरीच्या नंतर मग परत आणि प्रोटीन डाईट वगैरे घेण्याची हा. पद्धत जास्त आहे आणि त्याच्या स्वरूपात मग परत फिशर आणि पायल्सचा जास्त त्रास वाढू शकतो. ओके. 50 ते 60% केसेसमध्ये आपण ते औषध उपचारानं किंवा लाईफस्टाईल चेंज करून किंवा फायबर डाईट एडअप करून आजार बरा करू शकतो. पण एक 30 ते 40% मध्ये परत त्यांना ही सर्जरी करावं लागू शकते. मग प्रेग्नेंट लेडींनी काही विशेष काळजी घ्यायची का या विशेष गोष्टीची? काळजी घ्यायला पाहिजे. त्यांनी जे प्रेग्नन्सी काळामध्ये आपल्याला योग्य व्यायाम करता येतात किंवा योगा वगैरे करता येतात ते करायला पाहिजे. खाण्यापिण्यामध्ये सुद्धा आपल्याला ज्या ठिकाणी योग्य फायबर डाएट घेता येते ते घ्यायला पाहिजे. झोप व्यवस्थित व्हायला पाहिजे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अपचन सुधारणा करण्यासाठी किंवा पोट साफ होण्यासाठी जर काळजी व्यवस्थित घेतली तर बऱ्यापैकी आपण टाळू शकतो. पण हे सगळं करून सुद्धा ही एक 20 ते 30% लोकांमध्ये हे ऍक्च्युली प्रेग्नन्सीमुळे हे उद्भवतच. पण परत आणि त्या लोकांमधल्या 60 ते 70 लोकांमध्ये ते डिलिव्हरीच्या नंतर कमीही सुद्धा होतं. सर, पाईल्सचे काय काय लक्षण आहेत, कशी ओळखायची नक्की? स्पेसिफिक पायल्सचे लक्षण सांगायचं झालं तर गुदाद्वाराला किंवा गुदा मार्गाला असं मांसाळ असं फुगल्यासारखं असणं किंवा ह्याच्यामध्ये पण स्टेज आहेत पायल्सचे. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज. फर्स्ट स्टेजमध्ये फारसं काय रक्त पडणे किंवा दुखणे हा प्रकार नसतो, पण त्या गुदाद्वाराला असं काहीतरी मांस वाढल्यासारखं फिलिंग पेशंटला असतं. सेकंड स्टेजला जरा ते सिम्पटम्स वाढतात. ओके. थर्ड स्टेजला संडासला जेव्हा जोर लावतो तर मुख्यतः एक 3 o'clock, 7 आणि 11 o'clockला असं मांसाचा गोळा बाहेर आल्यासारखं फील होतं आणि शौच झाल्यानंतर ते परत आतमध्ये जातं. आणि फोर्थ स्टेजला अगदी आपण संडास केल्यावर बाहेर येतं. जे मांस फुगलेले जे मूळव्याध असतात ते बाहेर येतात, ते आपोआप आत जात नाही. ते आपल्याला स्वतःच्या हाताने आतमध्ये ढकलावं लागतं. हे स्टेज हे फोर्थ स्टेज आहे. आता ह्या दरम्यान कधीही घट्ट संडास किंवा कठीण संडास जर ह्या कोंबांना घासून गेली आणि हे कोंब फुटले तर तिथून रक्त जातं. बरेच वेळेला मूळव्याधमध्ये किंवा पायल्समध्ये पेशंटला दुखत नसतं. दुखत नसल्यामुळं लोक जास्त हे अंगावर काढतात. ब्लिडिंग होत असते. जरी अशी लक्षणं दिसली तरी पटकन लवकरात लवकर आपण डॉक्टरांकडे जाऊन उपचार जायला घेणं पाहिजे. गरजेचं आहे. तज्ञ डॉक्टरांकडे यायला पाहिजे. कारण काय आहे, प्रत्येक वेळेला संडासवाटे रक्त जाणं म्हणजे हे मूळव्याधच आहे असं नाही. हा ठीक आहे, मूळव्याध झालं म्हणजे काय लगेच माणसाला मोठा धोका झाला, आता तो मरणारच आहे वगैरे असं नाहीये. पण आपल्याला माहित नाही ना ते नेमकं काय आहे. तर आपण खात्री करून घेणं हे गरजेचं आहे. आता तुम्ही खूप अर्ली स्टेजमध्ये जर मूळव्याध तज्ञ डॉक्टरकडे पेशंट आला, अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये जर तो आजार असेल तर किरकोळ एक 4-5 दिवसाच्या औषधानं किंवा थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे सुद्धा तो आजार कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. पण तोच आजार जर आपण अंगावर काढला किंवा तज्ञ डॉक्टरांना नाही दाखवलं, तसं 5-5, 6-6 महिने, वर्षभर काहीतरी किरकोळ औषध घेत गेलो आणि त्याला दुर्लक्ष केलं तर तोच आजार जो किरकोळ होता तो अगदी फोर्थ स्टेज, थर्ड स्टेजच्या लेवलला जातो आणि त्यावेळेला सर्जरीशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. कुणाकुणाला हा आजार होऊ शकतो? हा आजार मुख्यतः जे लोक 5-5 तास, 6-6 तास बैठे काम करतात किंवा ज्या लोकांचं पोट साफ होत नाही. पोट साफ होत नाही कारण त्यांचं खाणं पिणं योग्य नसतं, योग्य आहार नसल्यामुळं किंवा नियमित जे आपल्याला कमीत कमी 7 to 8 hours झोप व्यवस्थित व्हायला पाहिजे. ते ज्या लोकांना झोप नसते, काही लोक नाईट ड्युटी करतात आणि नाईट ड्युटी केल्यामुळे त्यांना सकाळी व्यायाम करण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. तर हे अनहेल्दी लाईफस्टाईलचे जे लोक आहेत ह्यांच्या हे सगळं व्यवस्थित न करता आल्यामुळे त्यांना अपचन होतो आणि अपचन ज्या लोकांना होतं मग त्यांना पोट साफ होत नाही. पोट साफ न झाल्यामुळं मग हे सगळे मूळव्याध, फिशर किंवा भगंदर ह्या स्वरूपाचे आजार उद्भवू शकतात. तर जास्त करून कम्प्युटर्सवरती काम करणारे लोक किंवा जे बरेच बिझनेसमॅन लोक आहेत ते दिवसातून 16-16, 18-18 तास काम करतात. त्यांना वेळेवर जेवण करण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये किंवा सकाळी व्यायाम करायला सुद्धा वेळ नाही. तर ह्या लोकांमध्ये हे जास्त दिसून येतात. ओके. तर सर, जसं तुम्ही म्हणाल की जर पोट साफ नसेल तर त्याचा जास्त परिणाम दिसून येतो.
तर मग हे एकच लक्षण किंवा हे एकच कारण आहे का याचं की पोट साफ नसणे त्यामुळे ऍक्च्युली मूळ कारण ते आहे, पण पोट साफ न होण्याचे बरेच कारण आहेत. पोट साफ न होणे, आता कशामुळे पोट साफ होत नाही? खरं तर ऍक्च्युली आपल्याला जे आपण आहार घेतो ते आहार आपलं प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट किंवा फायबर किंवा फॅट हे एक बॅलन्स पद्धतीचा आहार आपला असायला पाहिजे. जर आता कसं होतंय, बरेच लोक जिमला वगैरे जातात, मग तिथं त्यांना थोडंफार मिसगाईड होतं की प्रोटीन जास्त घ्यायला पाहिजे, मसल खूप चांगले इम्प्रूव्ह होतात. मग चांगल्या पद्धतीचे गाईड नसल्यामुळं मग ते गरजेपेक्षा जास्त व्यायाम करतात. कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त कराल किंवा काहीच नाही कराल तरी तिथं तुम्हाला हानिकारक ठरते. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं, मग प्रोटीनची मात्रा जास्त घेतली जाते आणि फायबर खूप कमी घेतलं जातं. तर आता प्रोटीनची मात्रा जेव्हा आपण जास्त घेऊ तर मग ते डायजेस्ट व्हायला खूप वेळ लागतो आणि डायजेशन प्रॉपर नाही झालं तर मग परत आणि कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणे ह्या प्रकारचे आजार उद्भवतात आणि परत आणि तेच मूळव्याध फिशर भगंदर मध्ये लँडअप होतं. तर काय होतं ना की आपण पोट साफ होत नाही म्हणून बरेच जण किंवा हे मूळव्याधीचे थोडे लक्षणं दिसतात म्हणून पण ना की पोट साफ होण्यासाठी काहीतरी चूर्ण घ्यायचे किंवा टॅबलेट्स घ्यायचे किंवा घरगुती उपचार पण खूप जण करतात. सो हे कितपत योग्य आहे आणि त्याचा किती आपल्याला चांगला परिणाम दिसतो की त्याच्यामुळे नक्की काय होतं? आता क्षणिक काळासाठी ठीक आहे, आपण घरगुती उपाय म्हणून काही पोट साफ होण्याचे आयुर्वेदिक चूर्ण वगैरे घेऊ शकतो, पण ऍक्च्युली आपलं पोट का साफ होत नाही हे जर मूळ कारण आपण जाणून घेणं हे गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला तज्ञ डॉक्टरांशी चा सल्ला घेऊन त्यांच्याशी संवाद साधून की बाबा माझं लाईफस्टाईल असा असा आहे, माझं कामाचं स्वरूप असा असा आहे आणि मी काय केलं पाहिजे, माझं पोट साफ होत नाहीये. जर पोट साफ होत नाही ह्या स्टेजला जर आपण वर्कआउट केलं तर 100% पुढचे जे आजार आहेत ते आपण टाळू शकतो. तर आता काय होते, आता पोट साफ होत नाही, थोडं पोट साफ व्हायचं औषध घेतलं, पोट साफ झालं, परत तसंच अंगावर काढलं, पण हे कंटिन्यू होत गेलं का पुढं मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर पोट साफ का होत नाही ह्याच्यावरती जर आपण वर्कआउट केलं, त्याच्यावर आता पोट साफ न होण्याचं मी तुम्हाला आधीच कारण सांगितले की बाबा आहार जर समतोल आहार नसेल किंवा व्यायाम व्यवस्थित होत नसेल किंवा झोप होत नसेल तर पोट साफ होत नाही. बरं सर, या मूळव्याध रोगावरती काही घरगुती उपचार आहेत का? घरगुती उपचार म्हणजे हे बघा, तुमची झोप जर व्यवस्थित असेल, तुम्ही रात्री एडल्ट असेल तर एक 7 आवर्स झोप ठीक आहे, 7 आवर्स झोप तुमची व्यवस्थित असेल, सकाळी उठून तुम्ही एक तास 1.5 तास व्यवस्थित व्यायाम करत असाल आणि तुमची जेवणाची वेळ व्यवस्थित असेल आणि आहारामध्ये तुम्ही फायबर डाईट खूप छान पद्धतीने घेत असेल तर तुम्हाला अपचन किंवा कॉन्स्टिपेशन हा आजार होणारच नाही. असं पण म्हणतात ना की सर जास्त तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे पण हा रोग होतो, ते बरोबर शकतो ना? आता तुम्हाला आहारामध्ये सांगायचं गेलं तर बघा, जास्त तेलकट, जास्त तिखट, मसालेदार पदार्थ किंवा आता बाहेर हॉटेलचं खाणं पिणं आहे ज्याच्यामध्ये बरेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मसाले, अजिनोमोटो, चवीला जास्त हे होणारे उत्तेजित करणारे जे पदार्थ वापरले जातात, हे सगळ्या पदार्थांचा आपल्या शरीरावरती खूप वाईट परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मग आपल्या आतड्यांना सूज येते किंवा मग शौचाच्या ठिकाणी संडास झाल्यानंतर भगभगणे, दुखणे, चरचरणे असा प्रकार होतो आणि हे आपण टाळायला पाहिजे. बाहेरचं मसालेदार, तेलकट, तिखट खाणं आपण टाळायला पाहिजे. किंवा सुरुवातीला त्याचं प्रमाण थोडंसं कमी करून नंतर मग पूर्णपणेच बंद करायला पाहिजे. हो, ऍक्च्युली आता कसं आहे, खूप तिखट, खूप मसाला खाण्याची बरेच लोकांना सवय लागलेली असते आणि ते आपल्या टेस्ट बर्डला सुद्धा त्या तीव्रताचं खाणं नाही भेटलं तर मग ते जेवणामध्ये चवच लागत नाही. तर तुम्ही म्हटलात की त्या पद्धतीनं जरा स्पायसी किंवा जेव्हा मसाला थोडं कमी करत आणत एक नॉर्मल लेवलला आणलं तरी योग्य आहे. आणि सर, आपण डेली लाईफ मध्ये काय काय बदल करू शकतो? जशी आपली लाईफस्टाईल जर चेंज केली तर नक्कीच या रोगावरती चांगला परिणाम. आता मॅडम कसं आहे, माझ्याकडे बरेच पेशंट येतात, पेशंटचं म्हणणं काय असते, सर आमचं कामच असं आहे, आम्हाला जमतच नाही, मग आमची झोपच व्यवस्थित होत नाही. तर मी त्यांना एकच सांगतो बघा, मी त्यांना सांगतो बघा, टाटा, बिर्ला, अंबानी हे लोक सुद्धा खूप बिझी असतात, आपण तर त्यांच्या पुढे काहीच नाही. त्यांना किती बिझनेस आहे, अक्षरशः 10-10, 15-15 देशांमध्ये त्यांचे मोठे मोठे बिझनेस आहेत, तरी देखील ते त्यांच्या हेल्थकडे लक्ष देतात. असं काही नाहीये. आपण कितीही बिझी असलो, आपलं वर्क शेड्यूल कसंही जरी असलं तरी आपण आपल्या शरीराप्रमाणे
आपण ऍडजस्ट करू शकलो, आपलं जेवणाची वेळ आपण फिक्स करू शकलो, आपण गरजेपेक्षा जास्त जे आपण वरचं खाल्लं जातं हे टाळू शकलो आणि व्यायाम रोज सकाळी जर एक तास करू शकलो तर बऱ्यापैकी फरक पडू शकतो ह्या आणि फक्त गोष्टींमध्ये. ह्या एका आजारावर नाही तर बरेच सगळे आजार सगळ्या आजारांचं मूळ कारण एकच आहे. हे जे ट्रायंगल आहे ना, झोप, व्यायाम आणि आहार, हे जर बिघडला तर तुम्हाला सगळे आजार ह्याच्यातूनच होतात. किंवा हे जर चांगलं असेल तर सगळे आजार तुमचे कंट्रोल पण होऊ शकतात आणि ह्याच्यामुळं कुठलाही आजार तुमच्यापर्यंत येणार पण नाही. काही जणांना ना खूप भीती असते सर की आम्हाला मूळव्याध झालाय, आता तो फर्स्ट स्टेज आहे, सेकंड स्टेज आहे आणि घाबरून एकतर पहिल्या डॉक्टरांकडे जात नाहीत, त्याच्यानंतर तो आजार वाढतो, वाढल्यानंतर सुद्धा भीती वाटते की आता सर्जरी करावी लागणार का, आणि एकदा सर्जरी केली की मग आम्हाला पुढे अजून त्याचे खूप काय साईड इफेक्ट्स होतील. सो यावरती तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. हा बरेच पेशंटचा प्रश्न असतो. बरेच पेशंट तुम्ही म्हणला तसं की तज्ञ डॉक्टरांकडे गेलो तर आम्हाला ऑपरेशन करायचा सल्ला देतील का, मग उगाच नको, मग घाबरून घरी बसतात. आणि मग काही पेशंटचा हा प्रश्न असतो की सर्जरी केल्यानंतर हे परत उद्भवतं का. तर कसं आहे माहितीये का, पहिल्या स्टेजला किंवा दुसऱ्या स्टेजला जर पेशंट डॉक्टरांकडे आले असेल आणि त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेला योग्य सल्ला आणि औषधं व्यवस्थित घेतली असेल आणि त्यांच्या लाईफस्टाईलमध्येही चेंज केलं तर हा पहिल्या स्टेज आणि दुसऱ्या स्टेजचा आजार पूर्णपणे बिना सर्जरीचा बरा होऊ शकतो. त्यासाठी पेशंटनी डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य हे व्यवस्थित पाळले पाहिजे. तिथे कोणताही दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा करता कामा नये. पण जर थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज मध्ये त्यांचा मूळव्याधचा रोग असेल तर मग ते सर्जरीची भीती वाटते की सर्जरी करायला नको असं पण त्यांना वाटतं की त्यामुळे काहीतरी वेगळा आजार व्हायला नको. आणि आता कसं आहे मॅडम की पूर्वीच्या काळामध्ये मूळव्याधवरती सर्जरी म्हणजे हे चिरफाड करून सर्जरी केली जायची पूर्वी. मग त्याच्या अनुभवानुसार बरेच लोकांचं म्हणणं कसं असतं की मूळव्याधीचं ऑपरेशन केल्यानंतर खूप त्रास होतो, दुखतो. काय लोक असंही म्हणतात की आमचा कंट्रोल जातो संडासचा. तर पूर्वीच्या काळामध्ये होणारी सर्जरी आणि आताच्या काळामध्ये होणाऱ्या सर्जरीमध्ये खूप फरक आहे. पूर्वी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी एवढी नव्हती. आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेले आहेत आणि त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आम्ही लेझरचा वापर करतो मूळव्याधची सर्जरी करत असताना. आणि त्याच्यामुळं काय होतंय, पेशंटला अगदी टाका नसतो तिथं, फारसं कट नसतं आणि पेशंटला म्हणजे आम्ही ऍडमिट केल्यानंतर 24 तासामध्ये डिस्चार्ज करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये जे संडासला कंट्रोल करणारे स्पिंक्टर्स असतात, जे मसल असतात, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. तर हे जे प्रश्न आहेत की परत उद्भवल का किंवा ऑपरेशन नंतर जास्त दुखेल का, तर नक्कीच मी सांगेन की आता ऑपरेशनच्या नंतर बऱ्यापैकी दुखणं हा प्रकार एवढा राहत नाही, ब्लिडिंग पण ऑपरेशनच्या नंतर राहत नाही आणि लेझरच्या वापरमुळं गुदामार्गाचं ऑपरेशन आता खूप सोपे झालेले आहेत पेशंटसाठी सुद्धा आणि सर्जनसाठी सुद्धा. कंट्रोल तुम्ही म्हणालात सर, ती खूप जणांना ती शंका पण आहे आणि भीती पण आहे की कंट्रोल राहणार नाही म्हणून आम्हाला ऑपरेशन नको. माझ्याकडे रोज जे पेशंट येतात त्याच्यामधले कमीत कमी 70% पेशंटचा हाच प्रश्न असतो की ऑपरेशन केल्यानंतर माझा संडासचा कंट्रोल जाईल का. तर मला आता पेशंट आणि रुग्णांना सांगून म्हणजे असं एक सवय झाली की मी लोकांना काय सांगतो माहितीये का, की बाबा ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही संडासचा काय, तुमच्या गावाचा, तुमच्या तालुक्याचा, जिल्ह्याचा, अख्ख्या देशाला सुद्धा कंट्रोल करू शकताय. ऍक्च्युली काय मॅडम, पूर्वीच्या काळामध्ये काय झालेलं आहे, भगंदर किंवा फिस्टुला जे आजार आहे, पूर्वीच्या काळामध्ये हा आजार काढण्यासाठी संडासच्या गुदाद्वाराच्या भागामध्ये जे स्पिंक्टर म्हणजे संडास कंट्रोल करण्यासाठी जे मांसपेशी असायचे हे सुद्धा कट व्हायचे त्यावेळेला. आणि त्या स्वरूपात बरेच लोकांचं संडासचा कंट्रोल गेलेला असायचा आणि त्या अनुभवावरून अजूनही लोक घाबरतात भगंदरचं ऑपरेशन. पण आता ऍडव्हान्स ट्रीटमेंटमुळे काय होतंय, आम्ही बरेच वेळेला जे इंटरस्पिंक्टरिक, आता ह्याच्यामध्ये कसं आहे, संडासच्या गुदद्वाराच्या भागात 2 प्रकारचे स्पिंक्टर असतात, 2 प्रकारचे मांसपेशी असतात, एक एक्सटर्नल स्पिंक्टर आणि एक इंटरनल स्पिंक्टर. इंटरनल स्पिंक्टर हे खूप आतमध्ये असते आणि ते जर कट झाले तर संडासचा कंट्रोल जाऊ शकतो. आणि एक्सटर्नल स्पिंक्टर हे बाहेरच्या बाजूला असतात. बऱ्यापैकी 80 ते 90% भगंदर किंवा फिस्टुला जे असतात हे
एक्स्ट्रा स्पिंक्टर किंवा ट्रान्सस्पेंट्रिक असतात आणि ह्या केसेसमध्ये एंटायर फिस्टुला ट्रॅक जरी काढला तरी पेशंटचा कंट्रोल जात नाही, पेशंटचा संडाचा कंट्रोल जात नाही. हा 10% केसेस असे असतात जे ट्रान्सस्पेंट्रिक असतात, म्हणजे इंटरनल स्पिंक्टरच्या मधून ते ट्रॅक गेलेले असतात. अशा केसेसमध्ये आमच्याकडे बरेच वेगळे पार्याय आहेत. त्याच्यामध्ये एक आहे, आम्ही त्याच्यामध्ये पार्शियल फिस्टुलेक्टॉमी विथ क्षारसूत्र करतो. म्हणजे पार्शियल फिस्टुलेक्टॉमी म्हणजे काय, जे फिस्टुलाचा ट्रॅक स्पिंक्टरच्या बाहेर आहे, म्हणजे जवळपास 70-80% तो फिस्टुला स्पिंक्टरच्या बाहेर असतो, तिथपर्यंत आम्ही ट्रॅक एक्सिजन करतो लेझरने. आणि त्याच्या पुढचा जो 20 ते 25% जो ट्रॅक राहतो, जो इंटरनल स्पिंक्टरच्या आतून गुदा मार्गाच्या आतमध्ये जातो, त्याला आम्ही क्षारसूत्र करतो. मी पण हे खूप ऐकलंय सर की आयुर्वेदामध्ये हा एक प्रकार आहे क्षारसूत्र, आणि आता खूप मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स सगळी ट्रीटमेंट पण आहे. मग या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि कुठली चांगली गोष्ट आहे यामधली? आता क्षारसूत्र ऍक्च्युली पूर्वी सगळ्याच भगंदरच्या केसमध्ये वापरलं जायचं. क्षारसूत्र हे एक आयुर्वेदिक औषधाचा दोरा असतो, आयुर्वेदिक औषधांचा दोरा असतो. ह्याचं काम काय असतं की हे स्लो कटिंग आणि स्लो हिलिंग ह्याचं हे काम असतं ह्या क्षारसूत्राचं. तर जे आता मी तुम्हाला सांगितलं, आता जे कॉम्प्लिकेटेड फिस्टुला किंवा ट्रान्सस्पेंट्रिक फिस्टुला जे इंटरनल स्पिंक्टर मधून गेलेलं आहे, ज्या ठिकाणी आपण स्पिंक्टर कट करू शकत नाही डायरेक्टली, त्या ठिकाणी ऍक्च्युली हे क्षारसूत्र खूप उपयोगी ठरतं. ह्याच्यामध्ये काय होतं, आम्ही पार्शियल फिस्टुलेक्टॉमी केल्यानंतर उरलेला जो ट्रॅक आहे, जो 15-20% जो ट्रॅक आहे, जो इंटरनल स्पिंक्टर मधून गेलेला आहे, तिथं आम्ही क्षारसूत्र अप्लाय करून सोडतो. ह्याचं काम काय असतं की हे स्लो कट करतं, एक म्हणजे 5-10% कट करतं आणि मागून हिल होतं आणि मग पुढचं 5-10% कट करतं, जेणेकरून ते एका वेळेला पूर्ण 100% कट करत नाही आणि संडासचा कंट्रोल जात नाही. आणि ह्याचं एक तर कटिंग, हिलिंग आणि प्लस त्या ठिकाणी जे इन्फेक्शन असेल ते सुद्धा ड्रेन करण्याचं काम करतं. तर हे खूप एन्शियंट आयुर्वेदिक पद्धत आहे आणि हे अजूनही खूप रिझल्ट त्याचे खूप छान आहेत. आणि कुठल्या कुठल्या मग आता ऍडव्हान्स ट्रीटमेंट उपलब्ध आहे त्याच्यावर? ऍडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे आता आपण लेझर ट्रीटमेंट करतोच. लेझरमध्ये टार्गेटेड म्हणजे टिश्यू जे पॅथॉलॉजिकल किंवा इन्फेक्टेड टिश्यू असेल तेवढ्या पुरतच लेझर टार्गेट करतं, जेणेकरून आजूबाजूच्या हेल्दी टिश्यूला ते इजा अजिबात करत नाही. मग आजार अगदी खूप मिनिमल वुंड मधून बाहेर निघून जातो, पेशंटला दुखत नाही, त्याच्यामुळं रक्त जास्त होत नाही. पूर्वी कसं भगंदरचं किंवा फिस्टुलाचं ऑपरेशन करायचं म्हटलं खूप मोठी जखम असायची, लोक घाबरायचे, अरे बापरे एवढी मोठी जखम. पण आता अगदी असं आहे की पेशंट दुसऱ्या दिवशी अरे ऑपरेशन झालं असं आश्चर्य होतात, की त्यांना वाटतच नाही की आपलं ऑपरेशन झालेलं आहे. अगदी मिनिमल जखम, खूप बारीक जखम, बाकीच्या टिश्यूला कुठेही इंजरी झालेली नसते, त्यामुळे तिथं दुखणं किंवा इन्फ्लेमेशन, सूज वगैरे नसते. आणि खरंच हे एनोरेक्टल क्षेत्रामध्ये किंवा पायल्स फिशर फिस्टुला सारख्या आजारासाठी लेझर ही आत्ताची जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे हे वरदानच आहे. हे डॉक्टरसाठी पण वरदान आहे आणि पेशंटसाठी पण. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की फर्स्ट स्टेज असेल आणि सेकंड स्टेज असेल तर ते आपण एक 4-5 दिवसांच्या औषधांवरती बरं करू शकतो आणि कायमचं पण बरं होऊ शकतो. तसं मग थर्ड स्टेज असेल आणि फोर्थ पर्यंत जर एक्स्ट्रीम लेवलवर ह्या गोष्टी पोहोचल्या असेल तर त्या पूर्णपणे बरं होऊ शकतात? आता काय होतं मॅडम, थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज मध्ये ना अॅनाटॉमिकल डिफॉर्मिटीज बरेच होतात त्या ठिकाणी. तर ते सर्जिकली करेक्शन केल्याशिवाय ते 100% बरे होत नाहीत. हा, सिम्पटोमॅटिकली आपण रिलीव्ह देऊ शकतो. अगदी थर्ड स्टेजच्या पायल्सला सुद्धा आपण काही आयुर्वेदिक मेडिसिन किंवा काही ॲलोपॅथिक मेडिसिनचा योग्य वापर करून आणि प्लस लाईफस्टाईल, हेल्दी लाईफस्टाईल पेशंटला फॉलो करायला लावून आपण सिम्पटोमॅटिकली पेशंटचे जे त्रास आहेत ते कमी करू शकतो. पण त्या एरियामधले जे अॅनाटॉमिकल डिफॉर्मिटीज झालेले आहे, म्हणजे त्या ठिकाणी मांस वाढलेला असतं किंवा कोंब एखादा वाढलेला असतो, तो तिथून जात नाही. मग कारण तो एवढ्या लेवलला वाढलेला असतो की तो सर्जिकली एक्सिजन केल्याशिवाय तो रिपेअर होत नाही. सो त्या ठिकाणी आपल्याला सर्जिकल अप्रोच वापरावा लागतो. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की एकतर आहार आणि त्याच्यामध्ये आपली झोप आणि एक्सरसाइज, ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग एक्सरसाइज ज्यांना खूप वर्कआउट करणं जमत नाहीये ते मग योगासनं पण करू शकतात, तो पण एक त्याचाच
पार्ट आहे. तर योगासनाचा पण या गोष्टींवरती चांगला परिणाम दिसून येतो. योगासनाचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि तुम्ही बोललात ते बरेच लोकांचं वर्किंग आवर खूप जास्त असल्यामुळे ऑलरेडी एक्झॉस्ट होतात. त्यामुळे त्यांना अगदी जिम किंवा रनिंग ह्या पद्धतीने एक्सरसाइज करायला जमत नाही, तर त्यांनी अवश्य योगासन करावा. मग मूळव्याधीवरती कुठले कुठले पर्टिक्युलर काही योगासन आहेत की ते खूप रिलीफ देऊ आहेत शकतात? मूळव्याधावरती किंवा आपलं पचन संस्थावरती बरेच योगासन आहेत की ते स्पेसिफिकली टार्गेटेड वर्क करतात. त्यापैकी Okay. काही आसन असे पवनमुक्त आसन आहे, जे लोकांना तक्रारी असतात, पोटामध्ये गॅस होते, पोट फुगून राहतं, तर ह्या लोकांना पवनमुक्त आसन खूप छान पद्धतीने उपयोग ठरतो. मला आसन आहे, ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पोट व्यवस्थित साफ होत नाही, ते मला आसन म्हणून एक आसन आहे ते करू शकतात. आणि बद्धकोन आसन म्हणून पण आहे. हे कम्प्लीट आपले गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टवरती त्याचा खूप छान पद्धतीने त्याचा प्रभाव पडतो. आणि हे नियमित स्वरूपात जे लोकांना पोट साफ होत नाही, जळजळतं किंवा गॅसेसचा त्रास राहतो किंवा मूळव्याधाचा त्रास आहे, ह्या लोकांनी जर हे आसन नियमित स्वरूपात केले तर नाही म्हटलं तर जवळपास 50 ते 60% त्यांचा आजार किंवा लक्षणं कमी होऊ शकतात. ओके. त्यामुळे ऍटलिस्ट हे 3 आसनं तर करायला करायलाच पाहिजे. हवे. नक्कीच खूप छान माहिती तुम्ही सांगितलं डॉक्टर, आणि खरंच खूप उपयोगी आहे बऱ्याच जणांसाठी ही माहिती. तर सगळ्यांना तुम्हाला जाता जाता एक काय सोशल मेसेज द्यायला आवडेल? मला एक महत्त्वाचा मेसेज जे समाजातल्या जे लोकांना किंवा रुग्णांना द्यायचा आहे तो असा आहे की संडास वाटे रक्त जाणे म्हणजे हे मूळव्याधच आहे असा खूप मोठा भ्रम आहे. बरेच लोकांना काय वाटतं संडास वाटे रक्त जाणे म्हणजे मूळव्याध आहे. तर खरं तर मला ह्या गोष्टीचा खुलासा करायचा आहे की प्रत्येक वेळेला संडास वाटे रक्त जाणे म्हणजे हे मूळव्याध नाहीये. ॲक्च्युअली गुदाद्वाराला किंवा गुदा मार्गाच्या आतमध्ये बरेच वेगळे प्रकारचे आजार असतात. ते तज्ञ डॉक्टरांकडे येऊन दुर्बीणद्वारे तपासणी केल्याशिवाय आपल्याला समजत नाहीये. मूळव्याधमध्ये रक्त जातं, पण फिशर आहे, फिशरमध्ये पण रक्त जाऊ शकतं, फिस्टुलामध्ये पण रक्त जाऊ शकतं किंवा ॲनल पॉलिप किंवा रेक्टल पॉलिप आहेत, त्याच्यामधून सुद्धा रक्त जाऊ शकतं. काही पेशंटला लिव्हरचा किंवा लिव्हर सिरोसिसचा आजार असतो, त्या लोकांमध्ये सुद्धा आतड्याच्या आतमध्ये किंवा गुदामार्गाला रक्त आणि त्यांचं रक्त पातळ असतं. ॲक्च्युअली लिव्हरचा त्रास असलेल्या लोकांमध्ये रक्त पातळ असतं, त्याच्यामुळे सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रोन्स डिजीज असे बरेच मोठ्या आतड्याचे आणि लहान आतड्यांचे आजार आहे, ह्याच्यामुळं सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो. तर मला एकच लोकांना सांगायचं आहे की तुम्ही बाबा संडास वाटे रक्त जाते म्हणजे हे मूळव्याध आहे आणि आपण काहीतरी किरकोळ औषध घेऊया आणि बरं होते म्हणून हे अंगावर काढू नका. तर कुठलाही पेशंट किंवा कोणताही रुग्ण असेल ज्याला संडास वाटे रक्त जात असेल तर त्यांनी कृपया करून त्यांच्या जवळच्या मूळव्याध तज्ञ डॉक्टरांना भेट देऊन ते दुर्बीणद्वारे तपासणी करून खात्री करूनच त्याच्यावरती औषध उपाय केला तर ते मोठा धोका टाळू शकते. मूळव्याध फक्त हा एकच आजार नाही आपल्या शरीरामध्ये. खरं तर आपण सर्वच व्याधीसाठी आपलं शरीर अगदी सक्षम तयार करायला पाहिजे. त्यासाठी 3च गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. सगळ्या गोष्टी विसरल्या तरी चालतात, पण 3 गोष्टी नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हे 3 गोष्टी आपण योग्य पद्धतीने करू शकलो, प्लॅन्ड वेनं करू शकलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. आणि हे आपण सर्वांनी करत राहायला पाहिजे. मग मूळव्याध असू दे किंवा भगंदर असू दे किंवा BP असू दे किंवा शुगर असू दे, हे सुद्धा आजार आपण हे जर नियमित पद्धतीने करत आलो तर हे आजार सुद्धा आपण टाळू शकतो. बिकॉज प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर देन क्युअर. तुम्ही बरं होण्यासाठी आजारी पडण्याची वाट बघू नका. आपण आजारीच पडू नये ह्याची जर आपण काळजी घेतली तर आपण 100% निरोगी राहू आणि आपलं आयुष्य आपण खुशाल बनवू. आणि खरं तर आपल्या आयुष्याचा एकच एम आहे की आपण हॅपी आणि हेल्दी राहू. मग आपण आपल्या जॉब आणि पैसा कमवण्याच्या नादामध्ये जे आपल्या आयुष्याचं मेन एम आहे ते विसरून जातो आणि पैसा भरपूर तर कमवतो आणि नंतर काय होते ते आजार झालेल्या त्रासातून आपण मुक्त होण्यासाठी परत आहे तो पैसा खर्च करतो. सो 2 रुपये कमी कमवूया पण आपलं शरीर जपूया. आणि ह्या 3 गोष्टी मी सांगितल्या ते जर आपण फॉलो करू शकलो तर आपण आपली फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ हे सगळ्या गोष्टी आपण छान पद्धतीने मेंटेन करू शकतो. नक्कीच. थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्ही इकडे आलात आणि एवढी सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला आज दिलेली आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू.